भडकवू नये. जर तुम्ही खरंच प्रामाणिक बालाजी, असाल आपल्या प्रश्नांची उत्तर आपण घेऊयात. विश्वासजी, मतदार याद्या पारदर्शक नसल्याचा मुद्दा देखील आज दिवसभरामध्ये गाजलेला होता. अमोलजी, मी येणार आपल्याकडे, मात्र विश्वासजींना मला प्रश्न करायचा. विश्वासजी, नवमतदारांची नोंदणी असेल, कारण प्रत्येक मतदार हा प्रत्येक राजकीय पक्षासाठी तितकाच महत्त्वाचा असतो आणि त्याचं मतही प्रत्येक राजकीय पक्षासाठी तितकंच महत्त्वाचं असतं. या मुद्द्यावरती तरी तुम्ही सहमत आहात का की मतदार याद्यांमध्ये कुठेतरी घोळ आहे आणि कुठेतरी पारदर्शकता नसल्यामुळे पारदर्शकता असावी अशी मागणी विरोधक हे निवडणूक आयोगाला करतायत? विश्वासजी, मतदार याद्यांमध्ये जर पारदर्शकता नसेल, तिथे करेक्टिव्ह ऍक्शन घ्यायची आवश्यकता असेल तर आमची मागणी आहे की ते करेक्शन व्हावी. मुद्दा असा आहे की याचं राजकारण करू नये. इलेक्शन आलं की अशा प्रकारचे हे चर्चा करतात, चर्चा घडून आणतात. एक साधी गोष्ट आहे हो, 18 वर्षाच्या वर झालेल्या जे असतात. विशाल सर, तुमची माफी मागून मी इंटरप्ट करतो. पाठक सरांच्या विशाल सर, बालाजी, आपल्याला पण वेळ दिला. विश्वासजींचा मुद्दा पूर्ण होऊ द्या, तुमचा प्रतिप्रश्नही घेऊया. साहेबांना मला डिस्टर्ब करायचं. एक सिंगल क्वेश्चन. विश्वासजी, मी येतो आपल्याकडे, नम्रपणे एक प्रश्न विचारतो. पाठक सर, एकच प्रश्न. माझं एवढंच म्हणणं आहे की हे जे दवे सारखे लोक जे आहेत, त्यांना भाजपचे तुमचे पदाधिकारी आहेत, तोच निवडणूक आयोगाचं टेंडर घेतोय सोशल मीडियाचं, तोच निवडणूक आयोगाचा, त्याचा आणि निवडणूक आयोगाचा ॲड्रेस आहे. याचं नातं नेमकं तुमचं निवडणूक उत्तर घेऊयात आपण. याच्यावरती उत्तर. विश्वासजी, आपण प्लीज कंटिन्यू करा. मी खरं याच्यावर जाणार होतो, पण राहुल गांधी बोलायला जे काही आहे त्यांचं एक लौकिक आहे. मात्र काँग्रेसचे प्रवक्ते नॉर्मली सेन्सिबल बोलतात असा माझा अनुभव आहे. मात्र आजचे प्रवक्ते टीव्हीवर राहुल गांधींसारखेच बोलतात आहे. मी देवांग दवेची माहिती घेतली. साकेत गोखलेंनी हे निर्माण केलेलं भूत आहे. आता ऐकू द्या, ऐकायचं धैर्य ठेवा. तुमच्याकडे असतील तर उत्तर द्या. निवडणूक आयोगाचे टेंडर कसे भेटतायत? तुम्ही मतं चोरून निवडून आलात का? नाही, मुद्दा पूर्ण होऊ देत ना. बालाजी, मी आपल्याकडे देखील पुन्हा येईल. विश्वासजी, बोला. परत सांगतोय, राहुल गांधी सारखे बोलतात आहे. मला प्रश्न माझा, तुम्ही संबित पात्रासारखं करू नका. एकाच बिल्डिंगमध्ये दुसऱ्या मजल्यावर आणि 6व्या मजल्यावर 2 ऑफिसेस आहेत. बरं विशालजी, एकाच बिल्डिंगमध्ये दुसऱ्या मजल्यावर आणि 6व्या मजल्यावर 2 ऑफिसेस आहेत. साइन पोस्ट नावाची एक अतिशय नामांकित अशी लिस्टेड कंपनी आहे. बरं, त्या कंपनीला इलेक्शन कमिशननी कॉन्ट्रॅक्ट दिला जाहिराती देण्यासाठी. त्या देवांग दवेच्या कंपनीचा काही संबंध नाही. एकाच बिल्डिंगमध्ये 2nd फ्लोअर आणि 6th फ्लोअरला हे 2 ऑफिसेस आहेत. मात्र साकेत गोखलेंनी हे क्रिएट केलेलं कन्फ्युजन आहे. राहुल गांधी त्यांचे जे प्रवक्ते आहेत अशा प्रकारच्या बुद्धिमत्ता करण्यामध्ये इंटरेस्ट असतो. राहिला प्रश्न इलेक्शनचा, लोकसभेमध्ये हे निवडून आले, आम्ही स्वीकारलं, आम्ही रडलो नाही. कर्नाटकामध्ये आम्ही हरलो, आम्ही रडलो नाही. हिमाचल प्रदेशमध्ये आम्ही हरलो, आम्ही रडलो नाही. विशाल सर, तुमच्या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या समोर खोटं जाऊ नये. मेहनत करा. आपल्यालाही संधी देणारच आहे ना. कंपनीला निवडणूक आयोगाने टेंडर दिलेलं आहे आणि देवांग दवे भाजपा युवा मोर्चाचा राष्ट्रीय समन्वयक आहे. हे पाठक खोटं बोलत आहेत. पाठक खोटं बोलत आहेत. भाजप आणि आरएसएस सारखं तुम्ही खोटं बोलताय. पाठक, महाराष्ट्राला तुम्ही खोटं बोलू नका. तुम्ही देवांग दवे हा तुमचा कार्यकर्ता आहे आणि तोच निवडणूक आयोग चालवतोय. आणि तुम्ही मतचोरी करून निवडून आलात. पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्था तुम्हाला मतचोरी करून निवडून आणायची आहे. बरं, पारदर्शकते संदर्भामध्ये आपण बोलत होतो. बालाजी, आपल्याला वाटतंय की विश्वास पाठक सरांनी दिलेल्या उत्तराशी तुम्ही सहमत नाही आहात. अमोलजी मात्र आपल्याकडे येईल की राज्यातील आणि परराज्यातील मतदार जर दुहेरी मतदान करणार असतील, म्हणजे एका बाजूला मतदार याद्यांचा घोळ, दुसरीकडे दुहेरी मतदान होत असेल तर ते कायद्यानं गुन्हा ठरतं का आणि कसं? ये पा आता